आमच्या घरात आहे ना हिरवे वांग्याची भाजी सगळ्यांना खूप आवडते। तशी मी बऱ्याच वेळा बनवतेच, पण एवढ्यात हिरव्या वांग्याची भाजी मी बनवलीच नव्हती। तर म्हटलं चला आज हिरव्या वांग्याची भाजी करूया आणि सगळ्यांना तसं सांगितलं सुद्धा की हिरव्या वांग्याची भाजी बनवते आणि मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी। तर सगळेजण अगदी आनंदाने खुश झाले आणि मी हिरव्या वांग्याचं वाटण सुद्धा करून घेतलं। पण गंमत अशी झाली, भाजी करायचं तर ठरवलं पण वांगी बाजारातून आणलीच नव्हती, घरात होती फक्त कारली। आता म्हणलं काय करूया, सगळ्यांना मी आधीच सांगून बसलीये की हिरवं वाटण घालून मस्त वांग्याची भाजी बनवते आणि हिरवं वाटणही केलं होतं। आता काय करू हा प्रश्न तर पडलाच होता, पण विचार केला हिरव्या वांग्याची भाजी नाही तर हिरवी कारल्याची भाजी बनवूया। तशी आमच्या घरामध्ये कारल्याची भाजी सुद्धा आवडीने खातात बरं का। तर लगेच कारली कट करून अर्धवट उकडून घेतली, त्यातल्या सगळ्या बिया काढून घेतल्या आणि जो हिरवा वाटणाचा मसाला बनवला होता ना तो त्यामध्ये भरून घेतला आणि ज्या पद्धतीने आपण वांग्याची भाजी बनवतो ना त्याचीच कारल्याची भाजी बनवली। त्यामध्ये 2 फोडी लिंबाच्या घातल्या आणि मस्त चटपटीत असं हिरवं कारलं केलं। ह्याचा लॉंग व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक, चॅनलला पण सबस्क्राईब करा।